भांगे साहेबांना विनंती करतो मंचावर यावं. बोरसे साहेब. मॅच लवकरात लवकर चालू करावा. पंचांना विनंती आहे की जर एखादा संघ वेळ करत असेल तर त्यांच्या बॉलची पॅनल्टी किंवा रनची पॅनल्टी करावी. कांबळे साहेब आपलं स्वागत आहे. यानंतर पाटोळे साहेबांचा सत्कार करावा. मी सिद्धेश राऊत यांना विनंती करतो. घ्या लवकर घ्या घ्या ना घ्या. तर स्पीडअप करत आहे सामना. तुम्हाला विनंती आहे, तुमच्यासाठी या स्पर्धा भरवल्या आहेत तर तुम्ही खेळाडू आहात याचं देखील भान ठेवा आणि सामना लवकरात लवकर सुरू करा. आमच्या पंचांना देखील विनंती असेल थोडं स्पीडअप करा. 20 षटकामध्ये तुम्हाला 20 मिनिटांमध्ये तुम्हाला भांगे 4 साहेब षटक टाकवायचे आहेत. भांगे साहेब यावरती. आणि बॉलिंग टीमचा 12th मॅन पाठवून द्या इथे. बॉलिंग टीमचा फिल्डिंग करणाऱ्या टीमचा कांबळे साहेबांचा सत्कार करावा. पाठवा. चला पुढं घ्या. कांबळे साहेबांचा. स्ट्राईकला आहेत ते संतोष, नॉन स्ट्राईकला आहेत ते अनिकेत विरळे आणि धुमाळ. अनिकेत धुमाळ तुम्ही पाहू शकता. तर सामन्याला सुरुवात होते. लेट्स प्ले, गेम इज ऑन. पहिला चेंडू, चांगला चेंडू हाताळलाय. बघू शकता तुम्ही गुडले स्पॉट वरून चेंडूला खाली ठेवण्यामध्ये यश भांगे मिळवलं. साहेबांचा सत्कार करण्यासाठी मी आपले प्रशांत कोशिंबे भांगे साहेबांचा. आणि चांगलं यश डिरेक्शन तुम्ही बघितलं सातारकर साहेबांचा. चांगली किपिंग. डॉट बॉल, इथं लय गर्दा पुढचा व्हायला. बॉल. सगळेजण राव इथं इथं थांब. यावेळी खोदून काढायचा प्रयत्न. समोर क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट ऑफला एकच धाव मिळेल. एकने संघाचा श्री गणेशा करत असताना तुम्ही बघू शकता संतोष बॅटर. शरदजी गायकर यांचा सत्कार रविकांत शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार करावा. भांगे साहेब बेस्ट ऑफ लक तुम्हाला. पाटोळे साहेबांच्या संघाला बी बेस्ट ऑफ लक. कांबळे साहेबांच्या संघाला अजून बेस्ट एक ऑफ लक. वेगवान चेंडू पण यावेळी दिशाहीन गोलंदाजी मिळतोय तो व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 2 या आकड्यावर. चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मी तरी म्हणेन त्याचप्रमाणे सचिनजी पालवे यांनी सुद्धा सत्कारासाठी समोर यावं. सचिनजी पालवे रविकांत विनंती करतो सचिनजी पालवे यांचा पण आपण सत्कार करावा. लो फुल टच चेंडू होता. त्याला ट्रॅव्हल केलं लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाने थोडीशी घाई केली पण चेंडू शेवटच्या क्षणी अडवला. नाहीतर निश्चितच रूपाने 4 धावा मिळाल्या असत्या. 2 धावा संघासाठी वाचवल्या. ओव्हर टू पांडुरंग सर. सचिनजी कदम यांनी मंचावर यावं. सत्कार स्वीकारण्यासाठी सचिनजी कदम आणि सचिन वीज कामगार महासंघाचे कल्याण परिमंडळाचे सचिव सचिनजी कदम यांना विनंती करण्यात येते की आपण मंचावर यावं, आपला सत्कार स्वीकारावा. सचिनजी कदम साहेब. आणि सचिनजी कदम साहेबांचं वेलकम सुद्धा बघितलंय. फलंदाजाने चौकाराने केलंय. चौकाराने देखील धावसंख्या पुढे जात असताना 8 या आकड्यावर. चांगली सुरुवात. मी तरी म्हणे बॅटिंग करत असताना P1चा षटक सुरू आहे सध्या तरी. गोलंदाज शुभम. अजून एक चांगला बॉल पण त्याला स्लॉट मध्ये घेऊन पाठवून दिलाय थेट सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. त्यांनी आभार मानतो मी. आपण या कार्यक्रमाला येऊन उद्घाटन केलं, वाढवली. त्याचप्रमाणे आपले मित्र राजेंद्रजी हे पण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. धन्यवाद साहेब. असंच सहकार्य आणि आमच्या डोक्यावर हात ठेवा. धन्यवाद. थँक्यू दादा. वेलकम. तुम्ही या स्पर्धेसाठी आले. स्पर्धेची शोभा देखील वाढवली. त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा आयोजन कमिटीवर तुमचा सतस्य आभार व्यक्त करतो आणि प्राईज डिस्ट्रीब्युशनला तुम्ही याल ही देखील आम्ही अपेक्षा करतो. दरम्यान येतो शेवटच्या बॉलवर चौकार आणि चौकाराने धावसंख्या झाली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 18. आमच्या संघटनेचे महिला सभासद प्रीती सपाट मॅडम या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत आमचे केंद्रीय संयुक्त सचिव पांडुरंग गायके साहेब करत आहेत. आणि स्पर्धेसाठी देखील बघितलं की आपला महिला वर्ग सुद्धा इथे उपस्थित आहेत. वेलकम ताई तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून. 4 षटकात 4 फ्रेश बॉलर वापरायचे.
4 षटकांमध्ये तुम्हाला 4 फ्रेश बॉलर वापरायचे आहेत, हे लक्षात असू द्या. आणि थोडं स्पीडअप करा, अन्यथा आम्हाला षटकं कमी करावी लागतील. आणि सचिनजी कदम यांचा शुभ सन्मान होत असताना आमच्या मुख्य व्यासपीठावर तुम्ही पाहू शकता पांडुरंग गायके यांच्या हस्ते आम्ही हा सन्मान करतोय. सचिनजी कदम यांचा शुभ सन्मान होत असताना आमच्या मुख्य व्यासपीठावर वळतोय पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकतात. कामगार महासंघाचे सचिन कदम साहेब यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. पहिलाच बॉल प्रचंड वेग, पण चांगले यष्टीरक्षण करतात हे मी तरी म्हणेन सातारकर साहेब. यष्ट्यांच्या मागे उद्घाटन सोहळ्यासाठी ते देखील इथे उपस्थित होते. चांगला बॉल हाताळलाय अभिने. अभिला जे काय करायचंय तर आत्ताच करायचंय. अभिनय तो कभी नाही, कारण नॉकआउट स्पर्धेचे सामने आहेत. फुलटॉस उडवलाय हवेत, ते क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे, थोडीशी चुकी झाली. झेल ड्रॉप होतोय आणि त्याचबरोबर धावा देखील मिळाल्या त्याच्यावर 2. श्रुती आणि श्रद्धा मॅडम मंचावर उपस्थित राहावे. चला तर आमचा अजून श्रुती एक मॅडम आणि श्रद्धा मॅडम. तर आमचा महिला वर्ग देखील इथे जातीने उपस्थित राहिला या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी. त्याच्या ताईंचं आम्ही नाव घेतोय, त्यांनी इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर लगेचच यायचं आहे. त्यांचा देखील इथे स्वागत समारंभ होईल. यावेळी फलंदाज होतोय तो क्लीन बोल्ड प्लेड ऑन त्रिफळा चित. आमचे बाळासाहेब ठाकरे आदरणीय जे आज आपल्यात नाहीये, पण आजही शिवसेनेचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घुमताना पाहायला मिळतो. माननीय श्री प्रमुख सध्या उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून महावितरणचे महिला कर्मचारी श्रुती मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे. मी परिमंडळ सचिव पद्माकर शेंडगेजी यांना विनंती करतो की श्रुती मॅडम यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. दरम्यानच्या येतात त्या 2 धावा. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला ऑन साईडच्या दिशेने. अभि चांगली कामगिरी करतोय. आतापर्यंत अभिने टाकलेले 5 चेंडूमध्ये 1 विकेट्स त्याला मिळाले आणि धावा देखील खर्च केल्या 5. म्हणजे अभिने तो कभी नाहीये हे त्यांना माहिती आहे. जर इथून हारलात तर बाद हो. चांगली गोलंदाजी अभिची. यावेळी अलंदा कार्पेट जमिनीलगत चेंडू ट्रॅव्हल होतोय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगला प्रोटेक्शन आहे मित्र. म्हणजे बॅकअप देखील चांगला आहे, थ्रो देखील चांगला आहे. 2 षटकांचा खेळ संपन्न होतोय आणि एकूण धावा फलकावर लागतात त्या तुम्ही बघू शकतात 24 एक गडीच्या मोबदल्यात. म्हणजे 12च्या सरासरीने या धावा मेंटेन केल्यात आणि तोपर्यंत आपण स्वागत समारंभ करतोय. महिला कर्मचारी श्रद्धा मॅडम यांचं स्वागत सतीशजी लोखंडे साहेब यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करावं. पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करावा. आणि सामने बघा 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं टाकायची आहेत कंपल्सरी. या गोष्टीचं जरा लक्ष ठेवा. थोडा सामना स्पीडअप करा, कारण स्वागत समारंभ इथे होतच राहणार. कारण मान्यवरांची रेलचेल सुरूच राहणार आहे. कारण वर्षातून 365 दिवसानंतर ही स्पर्धा येते आणि त्यामुळे सर्वच इथे प्रामुख्याने उपस्थित राहतात. आणि आपण बघितलं रामगोपाळ अहिर साहेबांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पाडला आणि दरम्यानचा येतोय तो लॉंग स्टॉपच्या माध्यमातून चौकार.
कृपया आपण मंचावर उपस्थित राहावे. चांगला स्ट्रोक यावेळी मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक हाताने चेंडूला पकडलंय. फेकी सुद्धा चांगली आहे. सातारकर साहेबांनी सर्व चेंडू अडवलेत आज. काय फिल्डिंग केली. MS धोनीचे ग्लोव्ज घेऊन आलेत वाटतं. तसेच चांगला बॉल. प्रसाद मधुरकळ साहेब सोलार कंपनीकडून आलेले आहेत, त्यांनी मंचावर उपस्थित राहावे. तर सहर्ष स्वागत. साहेबांचा अजून एक चांगला चेंडू कलेक्ट केला. यष्ट्यांच्या मागे खूप चांगलं यष्टिरक्षण होत असताना तुम्ही पाहू शकतात. सर्वच आमचा महिला वर्ग देखील इथे उपस्थित आहे. चांगली स्पर्धा, आयोजन, नियोजन एकदम दमदार आहे. फुलटॉस यावेळी चुकीला माफी नाहीये आणि चेंडूला पाठवून दिले थेट. बघू शकतात पण काय फिल्डिंग आहे. असं वाटत होतं काही काळापूर्वी की चौकार जाईल, पण बघितलं तिथे चौकार दिलाय. स्क्वेअर लेगच्या पंचांनी इशारा दिलाय. नो प्लस 4 धावा म्हणजे एकूण 5 धावा मिळतील. निखिल शिंदे साहेब यांनी मंचावर उपस्थित राहावं. मोहन गीते साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मी महेंद्र रसाळ सरांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ शाल देऊन त्यांचं स्वागत सत्कार करावा. पुढचा बॉल गोलंदाज तुम्ही पाहू शकता अभिजित. अभिनंतर आले ते अभिजित. संपूर्ण मान्यवरांनी भरलेली ही स्पर्धा. आमचा व्यासपीठ संपूर्णपणे खचाखच भरलेला आहे आणि हे तर सुरुवात आहे. मी तर एकच म्हणे येतो पिक्चर आहे. अभि टेलर आणा बाकी आहे, पण पहिला चेंडू उचललाय. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट होतील. शिंदे साहेब माननीय सहाय्यक अभियंता या ठिकाणी उपस्थित आहे. मी प्रतीक यशवंतराव यांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छवर शाल देऊन सत्कार करावे. पुढचा बॉल गोलंदाज मार्कवर स्लॉट मध्ये चेंडू उडवलाय आणि चांगला क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळालंय. एक हाताने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला, यशस्वी झालाय. थ्रो देखील चांगला आहे. ऑन द स्टंप फेकी होती. धावा मिळतील त्या 2 ने धावसंख्या पुढे जात असताना 39. प्रसाद मधुरकळ साहेब सोलार कंपनीकडून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना त्यांचे स्वागत सत्कार करण्यासाठी मी सुशांत सावंत साहेबांना विनंती करतो त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करा. दरम्यान मैदानामध्ये विकेट जाते बॅट्समन अनिकेतची. तुम्ही बघू शकतात न्यू बॅटर्स मैदानामध्ये जातात आहे आणि 3 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला. धावसंख्या तुम्ही पाहू शकतात 39. लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रत्येक मान्यवराचा यथोचित सन्मान होतोय. तुम्ही पाहू शकतात मायेची प्रेमळ शाळ, उबदार शाळ त्यांना अर्पण केली जाते. आणि आमचे रील फॅकर्स प्रशांत राऊत साहेब आपण कृपया मंचावर उपस्थित राहावे. तर रील फॅकर्स सुद्धा तुम्ही पाहू शकता आमच्या मुख्य व्यासपीठावर. अमजद जे या संपूर्ण स्पर्धेचं षडचित्र कॅप्चर करते आणि नंतर डाउनलोड अपलोडिंग करून तुम्हाला संपूर्ण स्पर्धाचं जे हायलाइट्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवतील. सध्या रील स्टारचा जमाना आहे. तुम्ही पाहू शकता प्रचंड मागणी असते रील फॅकर्सला देखील. चांगल्या चांगल्या रील्स त्यांच्या माध्यमातून बनवता येतात. आणि यावेळी प्लेड ऑन क्लीन बोल्ड आहेत. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक लागलाय 3रा टीम मोहिने शाखाला. श्री प्रशांत राऊत साहेब सहाय्यक अभियंता महावितरण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी पांडुरंग गायके साहेबांना विनंती करतो की त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत सत्कार या ठिकाणी करावे. न्यू बॅट्समन पवन खेळपट्टीवर जात असताना तुम्ही बघू शकता इन ॲट 5 मध्ये. चांगलं असं मैदान, उंबारलीचं ग्राउंडचं हे मैदान. आई गावदेवीचं मंदिर तुम्ही पाहू शकतात आमच्या समोरच्या दिशेने. स्लॉट मधला चेंडू आहे, पुन्हा एकदा उडवलाय सर्वात लांब सर्वात दूर आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या पार. गोल.
आता देखील पूर्ण होतोय. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न आहे, फेकी खराब आणि त्याचा फायदा उचलला. आता नेक्स्ट मॅच असणार आहे ती नेतुली सुपर किंग्स आणि तिरंगा डोंबिवली. लगेचच तुमच्या कर्णधाराला विनंती आहे दोन्ही संघांना आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. तिथेच आम्ही लगेच नाणेफेकी करू आमच्या टॉक्स बॉक्समध्ये आणि निर्णय देखील तुम्हाला तिथेच कळवायचा आहे. हे जे काही नियम्स आहेत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवले आहेत. नेतुली सुपर किंग्स आणि तिरंगा डोंबिवली. आता सर्वच टीम इथे आलेल्या आहेत, तर कुठल्याही प्रकारचा विलंब करू नका. इनिंग ब्रेक्समध्ये नाणेफेकी होते, हे कंपल्सरी आहे. जर समजा नेतुली सुपर किंग्स कर्णधार आला असेल किंवा तिरंगा डोंबिवली संघाचा कर्णधार आला असेल आणि दुसरा कर्णधार उपस्थित नसेल, एखादा कुठला कर्णधार आला दुसरा उपस्थित नसेल, तर समोरच्या संघाला नाणेफेकी विजय करून घोषित केला जाईल. हा एक नियम आहे, त्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. नेतुली सुपर किंग्स आणि तिरंगा डोंबिवली 4 षटकं संपल्यानंतर लगेचच तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. जर पहिला डाव संपून दुसरा डाव सुरू झाला आणि त्यामध्ये कुठला एक कर्णधार नसला तर समोरच्या संघाला टॉस विन दिलं जाईल. या गोष्टीची दखल घ्या, या गोष्टीची नोंद करून ठेवा आणि सर्वच टीमसाठी हा ऑफिशियल सूचना असतील. आणि 12th मॅन पाठवा प्लीज टीम साईबाबा 11चा. चांगली फिल्डिंग मी तरी म्हणेन. फेकी थोडीशी खराब होती, फिल्डिंग खूप चांगली आली, फेकी थोडी खराब होती, त्याचा फायदा उचलला. 2 धावा मिळतील. साईबाबा 11चे आलेले आहेत. योगेशजी सावळवे इथे उपस्थित आहेत, त्यांचं बी मी स्वागत करतो. मी मनोज राठोड यांना विनंती करतो, योगेशजी विभागीय सचिव कल्याण पूर्व वर्कर्स फेडरेशन यांचा सत्कार करण्यासाठी मी या आमचे विभागीय अध्यक्ष रसाळ किंवा मनोज राठोड यांनी मंचावर यावं. या आणि पुन्हा एकदा त्याच धावा तुम्हाला पाहायला मिळेल ज्या मागच्या सत्कार सामन्यात करा. झाल्या. बुके द्या. आणि या डावात देखील 50 धावा झाल्या. जिंकण्यासाठी 51 धाव्यांची गरज तुम्ही बघू शकता. आता मागच्या सामन्यात देखील 50-51 धावा चेस झाल्या. योगेश ना कॅप्टन कोण आहे? कॅप्टन तिरंगाचे एक जण कॅप्टन वरती यावं. तर मी नाही सुशांतजी सावंत यांना विनंती करतो की या पुढच्या संघाचे आपण टॉस उडून. सुशांतजी सावंत केंद्रीय सचिव श्री सुशांतजी सावंत. योगेश ना तिरंगाचे आलेले आहेत. तर नेतुली सुपर किंग्स या नेतुली दोघं पण आले आहेत. चला आम्ही नाणेफेकी करतोय आमच्या साहेबांच्या हस्ते. तर बॉल देण्यात यावा पंचांना. नाणेफेकी इथे संपन्न होताना तुम्ही पाहिली तर. आणि नाणेफेकी जिंकली कोणी? ओके चालेल. नेतुली सुपर किंग्स संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. तर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय नेतुली सुपर किंग्सने नाणेफेकी जिंकून. आणि साईबाबा संघाचा 12th मॅन प्लीज पाठवून द्या साहेब, नाहीतर बघा पेनलाइजला तुम्हाला सामोरं जावं लागेल. आम्ही वारंवार विनंती करतोय, पहिल्या सामन्यापासून 12th मॅन आलेले. प्रतिनिधी आला तरी चालेल, असं काय नाही. खेळाडू असला तरी प्रतिनिधी असला तरी. आमच्यात आहेत आमच्याबरोबर रील फॅकर्स आहेत, ते चांगले रील्स त्यांच्या माध्यमातून तुम्हाला आता पुढच्या 2 दिवसात मिळतीलच. सर्व स्पर्धा ते कव्हर करतील. त्यानंतर काहीशा म्हणजे 7 ते 7-8 व्हिडिओज ते तुम्हाला देतील आणि त्या व्हिडिओज तुम्ही वर्षभर तुमच्या मोबाईलमध्ये ठेवू शकतात. त्यानंतर 365 दिवसानंतर पुन्हा एकदा ही स्पर्धा तुमच्या भेटीला येईल. पण तोपर्यंत जे काही आपण केलंय या मैदानामध्ये, अभिजित आणि वेदांत शिंदे सलामीच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळते. आणि चला क्षेत्ररक्षक सजून घ्या, बॅटर्स जाऊ द्या मैदानात. 4-4 षटकांचे सामने आहेत, त्यामुळे बघा तुम्ही जर विलंब केला तर आम्ही षटका कमी करू आणि आम्हाला बघा षटका कमी करा.
थोडा पंचाने देखील लक्ष द्यायचं आहे. जी आयोजकांकडून सूचना येते आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पण खेळाडूचं हे काम आहे की त्यांनी देखील वेळेचं बंधन ठेवून सामने थोडे फटाफट खेळायचे आहेत. आज एकूण 12 संघ खेळतात आहे. 12 संघांच्या माध्यमातून सुरू असलेली ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतात आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2026 हे भव्य दिव्य आणि दमदार असं आयोजन, खास आयोजन तुमच्या भेटीला आलंय. शिस्तबद्ध असं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. ते दिनांक 14 आणि 15 फेब्रुवारी 2026 रोजी धावा करायच्या आहेत. त्या 51 गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज संच होते तो संतोष, स्ट्रायकिंग एंडला शुभम आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अभि. 51 धावा मागच्या सामन्यात देखील चेस झाल्या. बघूया या सामन्यात या धावा चेस होतात आहे का. सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल उडवलाय आणि पाठवून दिलाय थेट सीमारेषेच्या पलीकडे. येतोय पहिल्याच बॉलवर पहिला मोठा फटका, षटकार. ज्याच्या हातामध्ये कुठलं शस्त्र नाहीये हे तुम्ही पाहिलं. प्रत्येक देवाच्या, भगवंताच्या, संतांच्या हातात शस्त्र आहे, पण असा एकमेव आमचा विठ्ठल आहे की त्याच्या हातात कुठल्याच प्रकारचं शस्त्र आम्ही आजपर्यंत पाहिलं नाहीये. आणि संपूर्ण वारकरी संप्रदायाचा तो आराध्य दैवत आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने निघते त्यांचा सोहळा. संपूर्ण महिनाभर चालत असली ही पदयात्रा, संपूर्ण भाविक जनचा उत्साह मी पाहता त्या सोहळ्यामध्ये. फुलटॉस, पुन्हा एकदा टर्न केलंय ऑन साइडच्या दिशेने, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय, ट्रॅव्हल होतोय, बॅकअप मिळतंय तिथे. धावा मिळतील 2. दोनने धावसंख्या पुढे जाताना 8. मागच्या सामन्यात देखील आपण पाहिलं की 51 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या झाला. योगेश भोईरची विस्फोटक फलंदाजी, प्रदीपने त्यांना चांगली साथ दिली. या सामन्यात देखील तसंच चित्र पाहायला मिळतंय. आणि अजून एक चांगला फटका, हेलिकॉप्टर शॉट खेचलाय. बघूया लँड कुठे होते का कॅच होते. पुन्हा एकदा 3-3 क्षेत्रकांच्या मध्ये हा बॉल पडलाय. दूरवर होता चेंडू. प्रयत्न चांगला केलाय तिन्ही क्षेत्ररक्षकांनी मी तरी म्हणेन, पण धावा मिळतील ते आता फक्त आणि फक्त 2. 10 धावा लागलेल्या आहेत अजूनही मी तरी म्हणे. 21 चेंडू आणि 41 धावांची गरज. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आहे. पवित्रा वेगळा घेतलाय. लेग बिफोरची विकेट या स्पर्धेमध्ये नाही. हे आधीच आम्ही सांगितलं होतं. स्ट्रॉंग अपील झाली आहे, तुमचा देखील योग्य आहे, पण काही स्पर्धेचे नियम आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेत. लेग बिफोरची विकेट या स्पर्धेमध्ये नाहीये. पायचीच्या स्वरूपात कुठलाही फलंदाज इथे बाद होणार नाही. बाकी जे काही नियम आहेत ते सर्व सेम आहेत. 1 धाव मिळते लेग बाईच्या माध्यमातून. पुढचा बॉल, मोठा फटका खेचाचा होता. आल्या आल्या बॅटचा स्विंग बघा, एवढा प्रचंड वेग होता त्यांच्या स्विंग मध्ये बॅटच्या. असं वाटतं बॉल जर लागला असताना तर आंब्याचा झाड पूर्णपणे खाली पडला असता. एवढा प्रचंड वेग होता त्यांच्या बॅट स्विंग मध्ये. आणि बघा मी म्हटलं त्याचप्रमाणे झालंय. चेंडूला फेकून दिलंय थेट 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार. शेवट केलाय गोड, आलाय दमदार चौकार. तेवढा कमी आहे. डीजे साऊंडच्या माध्यमातून आमचं तुम्ही पाहू शकता दियांश साऊंड. प्रत्येक वेळी या साऊंडला प्रचंड मागणी असते आणि नेहमीच चांगला साऊंड ते पेश करतात. प्रत्येक षटकार चौकारानंतर कुठलं संगीत वाजवायचं, कुठल्या वेळी कुठला साऊंड द्यायचा हे त्यांना अप्रतिम माहिती आहे. आणि चांगला देखील आमच्या आवाजात देखील ते काळजी घेतात. त्यामुळे त्यांना देखील आम्ही धन्यवाद करतोय. साईबाबांचं एक चांगलं गीत तुम्ही पाहिलं. अजून एक आपल्या महाराष्ट्रातील चांगले संत नेहमीच शिर्डीला लोक जात असतात आणि एकमेव असं ठिकाण आहे इथे जात असताना तुम्हाला कुठल्याच दिवसाची किंवा वाराची वाट पाहावी लागत नाही.
पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस करके इरादे बनते बिघडते लेकिन शिर्डी वही आते जिसे साई बाबा बुलाते. चांगला संगीत रविदादा, पुन्हा एकदा तुमचा आम्ही आभार व्यक्त करतोय. चांगला साऊंड तुम्ही पेश केलाय. चांगली स्पर्धा आहे. मी तरी म्हणेन या स्पर्धेमध्ये सर्वच आम्हाला चांगलं मिळालेत. रील फॅकर्स भेटलेत, लाईव्ह वाले देखील मिळालेत, त्याचप्रमाणे डीजे ऑपरेटर देखील चांगले. आणि शॉर्ट पिच बॉल उडून दिलाय. यावेळी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू थांबणार नाहीये. हवेशी वार्तालाप करत चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा. आणि पंचांनी बॉल जमा करून ठेवा. हारोला फुटला जो बॉल इथून देण्यात येईल त्या बॉलवर तुम्हाला सामना खेळायचा आहे. इतिहास आमचा राजांचा पाहिला तर तुम्ही भारावून जाल. आणि तेवढं सांगण्यासाठी आम्हाला टाइम देखील नाही, कारण त्यांचा इतिहास 365 दिवस सांगून सुद्धा संपणार नाहीये. एवढं आमच्या राजाचं ते कार्य आहे. संपूर्ण महाराष्ट्राला आज शिस्त लावली ते आमचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांना मुजरा करताना येत असताना हा चांगला चौकार. पालखी तुम्ही पाहिले दादरवरून निघते आणि ते गीत सुद्धा तुम्ही आता ऐकलं. शिर्डीचे साईबाबांचं सर्वात मोठी मानाची पालखी असते ती दादरवरून निघते. यावेळी खराब बॉल येतोय तो वाईट बॉल. वाईटने धावसंख्या पुढे जात असताना तब्बल 26 या आकड्यावर. चांगली सुरुवात. या सामन्यात देखील धावा चेस होतील असं चित्र दिसतंय. पुढचा बॉल शॉर्ट पिच बॉल आहे. हॅमर केलाय यावेळी. बघूया क्षेत्ररक्षक आहे पण टेनिस बॉल आहे मित्रांनो. स्वाभाविक आहे उसळी घेणार आणि मिळाल्या त्या 4 धावा. ठोक डीजे. ब्लॉक कॉल. खोलवर पद्धतीचा बॉल होता. चांगला बॅकअप आहे. एकच धाव मिळेल. दोन्ही संघांना रेडी राहायचं आहे. नेतुली सुपर किंग्स तुमचे फलंदाज सज्ज ठेवा. त्यानंतर तिरंगा डोंबिवली या संघाला क्षेत्ररक्षण करायचं आहे. जसा सामना संपेन तुम्हाला मैदानात उतरायचं आहे. तिरंगा डोंबिवली आणि नेतुली सुपर किंग्स फलंदाजीसाठी सज्ज राहायचं आहे. 1 धाव मिळते. 1ने धावसंख्या पुढे जात असताना 31 या आकड्यावर आणि 13 चेंडू 20 धाव्यांची गरज. रन बॉल इक्वेशन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आत्तापर्यंत तरी मजबूत स्थितीमध्ये संघ साईबाबा 11. यावेळेस स्लॉट मधला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर्सने खेचलेला एक देखना फटका. मुंबईचा मनी ड्राईव्ह आणि विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह दाखवणारा हा सुपर षटकार. ओके ओके. तर थोडासा जो कॉल झाला बघाशी नाणेफेकीचा त्याच्यामध्ये थोडासा आम्ही बदल करतोय. सामना सुरू तर नाही झालेला आहे
नेतिवली सुपर किंग्स हे प्रथम फिल्डिंग करणार आहेत. तर बॅटिंगला तिरंगा डोंबिवली संघाला यायचं आहे. फुलटॉस मोठा प्रहार खेचलाय, प्रोटेक्शन आहे मिड विकेटला, एकच धाव मिळेल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, नकार दिलाय. तर संपूर्ण स्पर्धा ही चालू आहे. तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेना युनिट महावितरण कल्याण परिमंडळ हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेना यांच्या माध्यमातून चांगली ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. चांगला प्रयत्न तिकडे झाला, स्वतःला शेवटपर्यंत झोकून दिला चेंडू अडवण्यासाठी आणि धावा मिळाल्या त्या 2. चांगला प्रयत्न, थोडेसे मिसफिल्डिंग झाले तिकडे, त्याचा फायदा लगेचच उचलला बॅटर्सने आणि 3 धावा धावून काढल्यात दोन्ही बॅटर्सने आणि धावा झाल्यात त्या तब्बल 41. अजूनही 10 धावांची गरज. तर 10 चेंडू 10 धावांनी जो निर्णय होता नेतुली सुपर किंग्सचा तो त्यांनी सध्या बदललाय. ते फिल्डिंग करतील. प्रथम फुलटॉस टर्न केलाय, प्रोटेक्शन आहे तिकडे, डीप मध्ये खेळाडू आहेत तिथे आणि एकच धाव मिळेल. तुम्ही बघू शकतात आता धावा करायच्या आहेत 9 चेंडू आणि 9 धावा. महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेना यांच्या माध्यमातून भरवण्यात आलेली ही भव्य दिव्य अशी ही स्पर्धा तुम्ही पाहू शकता. संघटनेच्या पूजा वनकर मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहे. कृपया त्यांनी मंचावर यावे. आणि दरम्यान फलंदाज होतोय तो बाद, कमबॅक केलाय गोलंदाज. मी तरी म्हणेन जिथे 9 चेंडू 9 धाव्यांची गरज होती अनिकेतने एक पलट वार केलाय आणि मिळालाय तो विकेट. आणि वर्ग इथे उपस्थित राहिलेला आहे, त्यांचा शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावर लगेचच करू. पूजा वनकर मॅडम यांचा स्वागत सत्कार मी कल्याण पूर्व विभाग अध्यक्ष महेंद्र रसाळ सरांना करतो की त्यांना पुष्पगुच्छ शाल स्वागत करावे, स्वागत सत्कार करावे. काय आलं डान्सिंग डाऊन टू विकेट, पुढे येऊन खेळले क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि 2-2 क्षेत्ररक्षक काय झाले त्यांना समजलं नाहीये आणि चेंडू त्यांच्या पलीकडे पडतोय. 6 धाव्यांसाठी षटकार. बाउंड्री आहे, माफ करा चौकार आहे, म्हणजे अजूनही तुम्हाला जिंकण्यासाठी 5 धाव्यांची गरज. 5 धावा जिंकण्यासाठी तुम्ही बघू शकता चांगला फटका. चांगला प्रयत्न तिकडे चेंडू अडवण्याचा. योगेश साळवे षटक समाप्त झाले. धावा धावफलकावर 47, एक गडी बाद आणि आता जिंकण्यासाठी एक ओव्हर मध्ये 4 धावा या कंपल्सरी तुम्हाला चेस करायचे. योगेश साळवे मंचा समोर उपस्थित राहावे. तर टॉस झालाय, जो निर्णय तो तुम्हाला मान्य करावा लागेल. आणि जो निर्णय तुम्ही घेतलाय तो तुम्हाला आता मान्य करावा लागेल, कारण आम्ही जेव्हा डगआउट बॉक्स मध्ये बोलतो की जेव्हा नाणेफेकीचा कॉल तुम्हीच केलाय आणि तुम्ही निर्णय दिलाय फलंदाजी, तुम्हाला फलंदाजी करायची. व्हाईट बॉल 17ला कुठे पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि जिंकण्यासाठी आता धावा करायच्या त्या फक्त 2. लगातार 6 चेंडू 4 धावा करायच्या होत्या. 2 बॉलवर 2 स्वेर मारा आल्यात. सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव केलाय मी तरी म्हणेन साईबाबा 11ने.
अजून एक वाईट, लगातारचा तिसरा वाईट बघितले. लगातारचे 3 चौकार बघितले, लगातारचे 3 षटकार आम्ही या सामन्यामध्ये बघितले आणि लगातारचा तिसरा वाईट देखील आम्ही आता या स्पर्धेमध्ये बघत आहोत. ज्या ट्रिपल गोष्टी होतात त्या आता आम्ही बघितल्या, फक्त विकेट हॅट्रिक आता बघायची राहिले, ती देखील लवकरच पाहायला मिळेल आपल्याला. मोठा फटका खेचायचा होता, फिल्डिंग झालेली नाहीये तिथे. धाव मिळते, विजयी होतोय संघ साई मोहने शाखा. साईबाबा साईबाबा साई त्वरित आपलं क्षेत्ररक्षण हे करावं. कृपया सर्वांना विनंती आहे की लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण तिरंगा संघाने